शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट, सकाळचा टाईम आहे. आज आपण बघणार आहोत दिवसभरातील पावसासंदर्भाची माहिती. सुरुवातीला जर बघितलं आपण, हवेतील कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या आसपास आहे आणि जसा अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे 7 तारखेच्या आसपास तो मध्य प्रदेशच्या मध्य भागाच्या आसपास येऊ शकतो, तर तो तसा आलेला आहे. त्याच्याच प्रभावाखाली आपल्या उत्तर महाराष्ट्र असो किंवा विदर्भाच्या आसपास ढग जमा झालेले या ठिकाणी बघायला भेटत आहे. एक हवेत चक्राकार स्थिती असेल बंगालच्या दक्षिणेकडील भागाच्या आसपास आहे. तिथून बाष्पाचा पुरवठा काहीसा आपल्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा किंवा कर्नाटकच्या काही भागामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे. विजांच्या सहित गडगडाटी पाऊस या ठिकाणी होत आहे. इथून काहीसे ढग जे असतील दक्षिणेकडील मराठवाड्याच्या आसपास पोहोचून या ठिकाणी देखील पाऊस देण्यासाठी सक्षम आहेत. अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच आपल्याला खास करून मराठवाड्याच्या बहुतांश विभागामध्ये चांगल्यापैकी ऊन बघायला भेटलेले असेल. काही वेळेस ढग देखील येत असतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ऊन सावलीचा खेळ या ठिकाणी पाहायला भेटत असेल. यावरून जर आज दिवसभराची परिस्थिती जर आपण बघितली तर काल संध्याकाळीचा आपण किनारपट्टी असो किंवा घाटाच्या आसपासचा अंदाज जो असेल तो दिलेला आहे. विदर्भाचा देखील अंदाज दिलेला आहे. नांदेड, हिंगोलीचा पूर्वेकडचा भाग, अकोला आणि अमरावतीचा असेल. यासह पूर्व विदर्भामध्ये देखील विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज दिलेलाच आहे. राहिला होता फक्त आपला हा जो मधला पट्टा आहे याचा अंदाज. तर सांगली, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेड या दक्षिणेकडील भागाच्या आसपास खास करून मराठवाड्याच्या विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीचा राहिलेला भाग असेल. त्यानंतर जालना आहे, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, त्यानंतर धुळ्याचा काही भाग, जळगाव असेल. या संपूर्ण ठिकाणी बुलढाणापर्यंत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग आहे, जालना आहे. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही वेळेस आपल्याला हलकी भुरभूर देखील येऊ शकते. बराचसा वेळ ढगाळ हवामान देखील पाहायला भेटेल. यातूनच काहीसा ऊन सावलीचा खेळ सुरू असताना मध्यम ते जोरदार पाऊस देखील 10 ते 15 मिनटं, तर काही ठिकाणी थोडासा जास्त वेळ पाऊस चालू शकतो. नाशिक आहे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा अजून काही भाग आहे. पुणे असेल, सातारा, सोलापूरपर्यंत देखील बऱ्याचशा वेळेस आपल्याला भुरभूर आलेले बघायला भेटेल आणि यातूनच काही वेळेस मध्यम तर जोरदार पाऊस देखील आलेला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. अशाच प्रकारची परिस्थिती दिवसभर आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पश्चिमेकडचा अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे, पुणे, साताऱ्यापर्यंत किंवा सोलापूरपर्यंत आणि बीडच्या देखील काही भागापर्यंत अशाच प्रकारचं हवामान आज दिवसभरामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. नाशिककडे देखील अशाच प्रकारचं हवामान आज जाणवणार आहे. तर अशा प्रकारचा आज 7 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज आहे. नक्कीच आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.